जीवनामध्ये अनेक कथा आहेत, पुराणातल्या, वेदातल्या, शास्त्रातल्या, ग्रंथातल्या, टेलिव्हिजनच्या कथा, नाटकातल्या कथा, सिनेमाच्या कथा, लोकांच्या कर्मकथा. जीवनात कथा अनेक आहेत, पण जी व्यथा हरण करते ती रामरायाची कथा आहे. नाही बाब, रघुनंदनाच्या कथे इतकी जगामध्ये सुंदर कथा दुसरी कोणाचीच नाही. या जगात रात्रंदिवस मनुष्याला ज्या रूपाचा, ज्या नामाचा, ज्या चरित्राचा ध्यास घेऊन जगावंसं वाटतं ते चरित्र श्रीरामचंद्रांचं आहे. ज्या एका चरित्राने माणसाचं संपूर्ण जीवन चरित्र उजळून टाकावंसं वाटतं ते श्रीरामचरित्र आहे. आपलं व्यक्तिगत जीवन, कौटुंबिक जीवन, राजकीय जीवन, सामाजिक जीवन, धार्मिक जीवन कशा पद्धतीने व्यतीत करावं हे सगळं श्रीराम कथेत आहे. भागवत, व्यासांनी भागवताची 18,000 श्लोकांची एकच संहिता केलेली आहे. भागवत एकच आहे. रामायण देशामध्ये कमीत कमी 200 आहेत. आपल्या देशात रामायणांची संख्या मिनिमम 200 आहेत. चरितम रघुनाथस्य शतकोटी प्रविस्तरम एकैकाक्षरम पुंसमः पातकनाशनम्. 100 कोटी श्लोक आहे रामायणामध्ये. अशा रामायणाच्या 200 कथा आहेत. वेगवेगळे रामायण आहेत. महर्षींचं श्री वाल्मिकी रामायण, अद्भुत रामायण, आनंद रामायण, नाटक रामायण, चकबस्त रामायण, उर्दू रामायण सुद्धा आहे. उर्दू कृतिवासांचं बंगाली रामायण, अद्भुत रामायण, नाथ महाराजांचं भावार्थ रामायण, सुधीर फडकेंचं गीत रामायण, बाबा गोस्वामी तुलसीदासांचं रामचरित्र मानस. अशा रामायणाच्या 200 कथा आहेत. त्याच्यामुळे बऱ्याच रामायणामध्ये वेगवेगळ्या कथा घुसळलेल्या आहेत. रामायणाच्या कथा अनेक असतील, पण मूळ रामायणाची कथा महर्षी वाल्मिकींनी जी रचना केली ती वाल्मिकी रामायण आहे. सगळ्यात मूळ रामायण. गंगेचे अनेक प्रवाह आहेत. माता गंगा जेव्हा गंगोत्रीवरतून निघते तेव्हा तिचे अनेक प्रवाह तयार होतात, पण मूळ गंगोत्री एक आहे. तसे रामायणाच्या कथा अनेक असतील, पण मूळ महर्षी वाल्मिकींचं रामायण आहे. कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाआधी. किंवा बोलिले वाल्मिक तैसेच करीन, वरतून दावीन नामा म्हणे. नामदेवराय म्हणतात ही मर्यादा आहे. रामो विग्रहवान धर्म. नाना धर्मग्रंथ वाचण्याची गरज नाही. सगळे वेद, सगळी पुराण, सगळे धर्मग्रंथ या सगळ्यांनी एकच सांगितले, रामो विग्रहवान धर्म. धर्म म्हणजे काय? राम वागतो तो धर्म, राम बोलतात तो धर्म. म्हणून चरितम रघुनाथस्य म्हटलेलं आहे. महर्षी वाल्मिकींनी जी मूळ रामायणाची कथा केली. ज्ञानोबारायांनी हरिपाठामध्ये कोणत्याच ऋषीचा उल्लेख केला नाही. हरिपाठात 2च ऋषींचा उल्लेख आहे. द्वारकेचा राणा याचं वर्णन करता ज्ञानदेव म्हणे व्यासाची या खुना. महर्षी व्यासांचं वर्णन हरिपाठात आहे. आणि दुसऱ्या एकाच ऋषीचं नाव घेतलं ज्ञानोबारायांनी हरिपाठ. पुराण प्रसिद्ध बोलिले वाल्मिक. बस याच्या पलीकडे ज्ञानोबारायांनी हरिपाठात दुसऱ्याच नाव घेतलं. आणि म्हणून आपल्याला महर्षी वाल्मिकींची पवित्र पावन मंगलमय कथा श्रवण करायची. एक अडचण सांगतो तुम्हाला. आपण रामायण आतापर्यंत असं ऐकलेलं आहे, राजा दशरथ 3 बायका, मुलबाळ नव्हतं, यज्ञ केला, ते पायस पात्र निघालं,
महिलांनी खीर खाल्ली आणि मग त्यांना मुलं झाले. मग अशी आपण रामायण ऐकलेली आहे. आपल्या रामकथेमध्ये रामाचा जन्म 3ऱ्या दिवशी होईल. मग त्याच्या आधी 3 दिवस आहे तरी काय, प्रभू रामचंद्र ज्या वंशात जन्माला आले त्या सूर्यवंशाचं वर्णन करायचं आहे. कोणते राजे झालेत, कसे राजे झालेत, त्यांनी काय केलं की ज्यांच्या वंशात रामरायाला अवतीर्ण व्हावं लागलं. राम भगवंताने जो निर्गुण आहे, जो निराकार आहे, त्याला सगुण का व्हावं लागलं? याचे 4 कारण आहेत. देवाने रामावतार का घेतला याचे 4 कारण आहेत. देव ज्या सूर्यवंशात जन्माला आले तो वंश कसा होता, त्याच्यात 63 राजांच्या कथा आहेत. मायबाप भागवतामध्ये महर्षी व्यासांनी भागवताची शेवटची कथा आधी सांगितली. धुंदुंगारीचं चरित्र येतं की नाही भागवतामध्ये, ती फलश्रुती भागवताची, पण ते चरित्र आधी सांगितलं. तसं महर्षी वाल्मिकींनी मूळ रामायणामध्ये सीता त्यागाची कथा आधी सांगितली. मग आज आपल्याला आपल्या आजच्या वेळेमध्ये, आज थोडा आपल्याला उशीर झाला, पण आज आपल्याला कथा, रामायणाची पहिली कथा कुठे झाली, रामायणाचे पहिले वक्ते कोण होते आणि रामायणाचा पहिला श्रोता कोण होता, याचे कारण आजच्या दिवशी पाहायचे. आजच्या आपल्या कथेच्या विश्रामापर्यंत कुठे झाली पहिली रामकथा, कोणी केली पहिली रामकथा, मग पहिली रामकथा कोणी सांगितली आणि पहिली रामकथा कोणी ऐकली, हे 3 प्रश्नापर्यंत आपल्याला आजचा दिवस तिथे जाऊन थांबायचा आहे. गोड कथा आहेत भगवंताच्या. भागवतामध्ये नवरस आहे, रामायणामध्ये प्रामुख्याने करुण रस आहे. रामायण ऐकताना जर आपल्या डोळ्याला धारा लागल्या नाही, रामायण ऐकताना जर आपल्या अंतःकरणाला पश्चाताप झाला नाही, तर आपल्याला रामायण कळालंच नाही असं म्हणता येईल. रामायणामध्ये बंधुप्रेम आहे. रामासारखा मुलगा नाही, रामासारखा भाऊ नाही, रामासारखा नवरा नाही, रामासारखा राजा नाही, रामासारखा मित्र नाही, रामासारखा शत्रू नाही. राजे अनेक झाले हो, पण मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम रायासारखा राजा नाही झाला. सुना अनेक झाले असतील, पण जानकी मातेसारखी सून नाही झाली. मित्र अनेक झाले असतील, पण सुग्रीवासारखा मित्र नाही झाला. सेवक अनेक झाले असतील, पण बजरंग बली सारखा सेवक नाही झाला. भाऊ अनेक झाले असतील, पण राम लक्ष्मणासारखे, राम भरतासारखे भाऊ नाही झाले. आम्हाला आज रामायणाची गरज कशासाठी आहे? रामायण समाजशास्त्र आहे. रामायण इज अ सोशल सायन्स. रामायण समाजशास्त्र आहे. मुलगा कसा असावा, नवरा कसा असावा, भाऊ कसा असावा, राजा कसा असावा, प्रजा कशा असावी, या सगळ्या गोष्टींचं वर्णन रामायणात आहे. रामायण तुमच्या माझ्या घरात आहे, तुमच्या माझ्या कुटुंबात आहेत. आजही रामासारखे, लक्ष्मणासारखे भाऊ भाऊ एका घरात नांदताना दिसत आहेत. रामायण तुमच्या माझ्या घरात आहे. एखादी रामासारखा भाऊ असेल, एखादी लक्ष्मणासारखा भाऊ असेल, एखादी सीतेसारखी सून असेल. काही घरामध्ये कैकई पण असू शकते, नाही का? मंथरा सुद्धा असू शकते एखाद्या गल्लीत. मंथरा असेल. रावण पण असू शकतो. रावण व्यक्ती नाहीये, रावण प्रवृत्ती आहे. आपण दरवर्षी दसऱ्याला रावण जाळतो की नाही? तरी पुढच्या दसऱ्यापर्यंत तो जिवंत होतोच की नाही? रावण व्यक्ती नाही, रावण प्रवृत्ती आहे, आणि ती आजही आहे. जे माझं नाही ते बळजबरीने माझं म्हणणे, हा रावणाचा स्वभाव आहे. मग आम्हाला या कथेतून रावण ओळखायचा आहे, लक्ष्मण ओळखायचा आहे, शत्रुघ्न, भरत, राम यांचं चरित्र आम्हाला पाहायचं आहे, ऐकायचं आहे, अंतःकरणात उतरवायचं आहे. म्हणून आम्हाला रामायणाची गरज आहे. रामायणाची रचना कोणी केली? रामायण निर्माण कोणी केलं? रामायण निर्माण कसं झालं? रामायण कोणाला शिकवलं? रामायण कोणी सांगितलं? हे पाहायचं आहे.